युतीच्या चर्चांना वेग आणणारी शिवसेनेसोबत युती व्हावी यासाठी आता भाजपने राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांनीच पुढाकार घेतलाय। त्यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी युती संदर्भात फोनवरून चर्चा केल्याची माहिती मिळते। या चर्चेत राज्यात शिवसेनेला मोठेपण देण्याची तयारी दर्शवल्याची माहिती मिळते। या संदर्भात आज महत्त्वपूर्ण अपडेट्स येण्याची शक्यता आहे। आज दिवसभर आपली यावर नजर असणार आहे। या दरम्यान आजची दुसरी महत्त्वाची बातमी आहे केंद्रातली। कॅगचा अहवाल आज संसदेमध्ये येण्याची दाट शक्यता आहे। कॅगचा अहवाल लोकसभेमध्ये मांडल्यास पुन्हा एकदा राफेलचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे। तिसरी महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे राजधानीतून आज पहाटे दिल्लीतील एका हॉटेलला भीषण आग लागली आहे। या आगीमध्ये आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झालाय, तर मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येते। या बातमीचेही अपडेट आपल्याला पाहायचे। तर चौथी बातमी आहे देशातल्या सर्वोच्च सन्मानाची। प्रख्यात गायक भूपेन हजारिका यांना जाहीर झालेला भारतरत्न पुरस्कार स्वीकारण्यास त्यांच्या कुटुंबियांनी नकार दिलाय। आणि नेमका कोणत्या कारणामुळे हजारिका यांच्या कुटुंबियांना देशातील सर्वोच्च सन्मान नाकारलाय हे देखील आपण पाहणार आहोत। या सगळ्या बातम्यांचे अपडेट्स आपण घेणारच आहोत, पण सुरुवात करणार आहोत युतीच्या बातमीने। शिवसेनेसोबत युती व्हावी यासाठी आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांनीच पुढाकार घेतलाय। त्यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी युती संदर्भात फोनवरून चर्चा केल्याची माहिती मिळते। या चर्चेमध्ये राज्यात शिवसेनेला मोठेपण देण्याची तयारी दर्शवल्याची माहिती समोर येते। हाच निरोप घेऊन आठवडाभरापूर्वी प्रशांत किशोर मातोश्रीवर गेले होते आणि यावेळी लोकसभेसाठी शिवसेनेला 28 जागा देण्याचा प्रस्ताव मांडला होता, अशी ही माहिती आता समोर येते। 2014च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला 23 जागा दिल्या गेल्या होत्या, तर भाजपने 25 जागा घेतल्या होत्या। त्यातल्या हातकणंगले आणि म्हाडा या 2 जागा स्वाभिमानीला दिल्या गेल्या होत्या, तर बारामतीची जागा ही रासपला सोडली होती। उर्वरित 22 जागा भाजपने लढवल्या आणि त्या सर्वच्या सर्व 22 जागा भाजपने जिंकल्या सुद्धा होत्या। आता याच संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत आमची प्रतिनिधी वैदेही काणेकर हिच्याकडून। वैदेही आपल्याशी लाईव्हने जोडली गेलेली आहे। वैदेही, यात एकूण अपडेट काय आहेत? युतीच्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आलाय, काय सांगशील? नक्कीच आता 2019 निवडणूक जशी जवळ येते तसं खरं तर युतीचा फॉर्म्युला काय आहे याच्याकडे प्रत्येकाचं लक्ष लागलेलं आहे। कारण दोन्ही हे राजकीय पक्ष जरी युती होणार नाही असं सांगत असले तरी अंतर्गत चर्चा मात्र मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। अगदी अमित शहा यांचा फोन जो आहे तो उद्धव ठाकरे यांना येत असल्याची देखील बाब पुढे आलेली आहे। ही माहिती देखील सूत्रांकडून जी आहे ती मिळालेली आहे। मात्र 1995ला जी निवडणूक झाली होती लोकसभा विधानसभा, त्यावेळेस जे आहे फॉर्म्युला शिवसेनेने ठरवलेला होता, किंबहुना बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत प्रमोद महाजन यांनी ज्या पद्धतीच्या बैठका घेऊन हा फॉर्म्युला जो आहे तो 22-24 ठरवलेला होता। हाच फॉर्म्युला लोकसभा निवडणुकीसाठी अंमलात आणावा अशी खरं तर शिवसेनेची इच्छा आहे। 2019च्या या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा शिवसेना मोठ्या भावाची भूमिका करणार असल्याची माहिती देखील जी आहे ती शिवसेनेच्या गोट्यातून मिळते। त्याच्यामुळे आता 2019च्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 2019ची ही निवडणूक जशी जवळ येते आहे तसा 1995चा फॉर्म्युला लवकरात लवकर अंमलात येणार असल्याची माहिती देखील जी आहे ती सूत्रांकडून मिळत असल्याची बाब पुढे आलेली आहे। धन्यवाद वैदेही, तू दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। 2014च्या निवडणुकीचा अनुभव लक्षात घेऊन शिवसेनेने आता सावध भूमिका घेतली आहे। त्यामुळेच लोकसभेबरोबरच विधानसभेच्या निवडणुका घेण्यासाठी शिवसेना आग्रही असल्याची माहिती मिळते। एकत्र नाही झाल्या तरी दोन्ही निवडणुकांसाठीचं जागा वाटप आधीच निश्चित करावं अशी शिवसेनेची भूमिका आहे आणि यावरही अमित शहांबरोबर बोलणं झाल्याची माहिती मिळते। या शिवसेनेने विधानसभेच्या 169 जागांची मागणी केली आहे, मात्र हा आकडा 145 वर येऊ शकतो, पण त्यापेक्षा एकही जागा कमी घ्यायची नाही यावर शिवसेना ठाम आहे। मागच्या वेळी फक्त लोकसभेसाठी युती करून विधानसभेसाठी स्वतंत्र लढण्याची भूमिका दोघांनी घेतली होती आणि मागच्या निवडणुकीतही शिवसेनेने 151 जागांची मागणी केली होती, मात्र भाजपने फक्त 127 जागा देण्याची तयारी दाखवली आणि यावरूनच युती फिसकटली आणि दोघांचं स्वतंत्र निवडणूक लढवली होती। आणि याही वेळी तसं होऊ नये यासाठी म्हणून शिवसेना दोन्ही निवडणुकींसाठीचं जागा वाटप निश्चित करण्याचा आग्रह धरत असल्याचं विश्लेषक सांगतात। दरम्यान 1995चा हा फॉर्म्युला नेमका काय होता आणि आता नेमक्या किती जागांचा फॉर्म्युला वापरला जाऊ शकतो यावर एक ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूयात।
तर 1995 सालचा हा विधानसभेचा फॉर्म्युला. शिवसेनेने 169 जागा लढवल्या, भाजपने 119 जागा लढवल्या आणि एकूण 138 जागांवर दोघांनी विजय मिळवला. आत्ताची काय मागणी आपण बघूयात. शिवसेनेला 145 ते 169 पर्यंतच्या जागा मिळू शकतात, तर भाजपला 119 ते 143 पर्यंतच्या जागा मिळू शकतात. म्हणजे अर्थात आता शिवसेनाच मोठा भाऊ असण्याची शक्यता या आत्ताच्या मागणीवरून आपल्या लक्षात येते.